नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर हो मित्रांनो, या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। यासाठी पीक विमा कंपनीकडून 250 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। बघा मित्रांनो, आमदार साहेबांनी काय माहिती दिली आहे। महाराष्ट्र शासनाकडून पीक विमा हप्त्याचे 2359 कोटी AIC कंपनीकडे जमा। AIC ही रक्कम आजपासून संबंधित विमा कंपन्यांना वितरित करणार व त्यांच्याकडून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत। आणि मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024 ची 250 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपनीकडून 250 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, अशी माहिती आमदार पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।